तू तर चारही भाषांमध्ये उत्तम व्यक्त होतोस, म्हणजे हिंदी, उर्दू, मराठी, इंग्रजी. बऱ्याचदा कोणी भाषेची सरमिसळ केली की ओरड सुरू होते. तर तुला काय वाटतं, कविता लिहित असताना ही भाषेची सरमिसळ असावी का नसावी? बरेचदा काय होतं, एक भाषा दुसऱ्या भाषेमध्ये एकाच ओळीत जर आली, दोन भाषा जर आल्या, तर अचानक एक लिंक तुटल्यासारखी किंवा ओरखडा उठल्यासारखा होतो. तर ती तुम्ही किती स्मूथली आणता. म्हणजे माझा विशेषत्वाने नकार असतो की मराठी गाणी लिहित असताना मी त्याच्यात हिंदी ओळ नाही लिहिणार, परंतु कदाचित दोघांचा स्वभाव, दोन्ही भाषांचा जर एका ओळीत नीट जुळत नसेल, त्यांचं एका आरशातलं प्रतिबिंब फारसं एकरूप दिसत नसेल, तेव्हा तो प्रॉब्लेम होतो असं मला वाटतं. तर मी इंग्लिश शब्द वापरून गझल लिहिली होती ब्रोकन रिलेशनशिप वरती, की बोलला सायलेंटली पण जाब मागत राहिला, रात्रभर माझ्या उशाशी फोन वाजत राहिला. शी वॉज कॉलिंग और ही वॉज कॉलिंग. बोलला सायलेंटली पण आता सायलेंटली गागा लगा या वृत्तातला येते, रात्रभर माझ्या उशाशी फोन वृत्तामधली गझल आहे. त्याच्यातला पुढचा शेर होता की खूप वर्षांनी तुला मी फेसबुकवर पाहिले, खूप वर्षांनी तुला मी फेसबुकवर पाहिले, स्क्रोल केल्यासारखा मग काळ सरकत आहे. आता हा जो अंगभूत स्क्रोल शब्द व्यवस्थित तो लहेजा घेऊन येतो. आता ती माझी रचना आहे म्हणून मला खटकत नाही की काय, असं पण असू शकतं. याच्यावरती दुसऱ्यांचा विचार नक्की वेगळा असू शकतो. परंतु मला असं वाटतं की जोपर्यंत मला लिहिताना किंवा लोकांना ऐकवताना लाज वाटत नाहीये, तोपर्यंत मी ते चालू देतो.